जय जवान जय किसान जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, आपल्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजही आपण नेहमीप्रमाणेच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। तर तो महत्त्वाचा विषय म्हणजेच की सेंद्रिय शेतीतील कीड व्यवस्थापन हे कसं करावं। मित्रांनो, सेंद्रिय शेतीतील कीड व्यवस्थापन म्हणजे जणू काही निसर्गाशी सुसंवाद साधणे होय। तर मित्रांनो, निसर्गात प्रत्येक कीटकांचं एक स्थान असतं, पण शेतीत संतुलन राखणं हेच खऱ्या शेतकऱ्याचं कौशल्य असतं। चला तर मग मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या निमित्तानं आज आपण आपल्या शेतकऱ्यांचं कौशल्य वाढवूया आणि आपल्या पिकांचं संरक्षण करूया। तर मित्रांनो, इथं आपण सगळ्यात अगोदर बघणार आहोत की कीड म्हणजे नेमकं काय। तर मित्रांनो, कीड म्हणजे असे छोटे जीव जे आपल्या पिकांचं नुकसान करतात। उदाहरणार्थ अळी, फळमाशी, पांढरी माशी हे कीटक पानं, फळं, फुलं खाऊन पिकांना खराब करतात। पण लक्षात ठेवा, सगळेच कीटक काही वाईट नसतात। काही कीटक आपल्याला मदतही करतात, जसं की मधमाशी परागीकरण करते आणि लेडीबर्ड आळी खाते। अशा प्रकारचे काही कीटक ही आपल्याला फायदेशीरही ठरतात। जणू काही ते शेतकऱ्याचे एक प्रकारचे मित्रच म्हटलं तरी चालेल। जसं की आता आपण बघितलंच की कीड म्हणजे नेमकं काय। त्याचबरोबर आपल्याला कीड कधी येते आणि ती कशी ओळखायची हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जेणेकरून आपल्याला कीड नियंत्रण करणं खूप सोपं जाईल। चला तर मग आपण बघूयात की कीड कधी वाढते। मित्रांनो, शक्यतो तर पावसाळ्यात आणि दमट हवामानात म्हणजेच पावसाळ्यात आणि दमट हवामानात कीड वाढण्याची शक्यता जास्त असते। म्हणूनच मित्रांनो, दररोज शेतात फेरफटका मारणं खूप गरजेचं आहे। पानं उलटून पालटून बघा, फळं तपासा। जर पानं कुरतडलेली दिसली, फळं सडलेली वाटली तर समजून जायचं की ही एक कीडच येण्याची लक्षणं आहेत। तर मग लगेच उपाय करायला सुरुवात करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून वेळेतच आपले कीड नियंत्रण होऊ शकतं व आपल्या पिकांची हानीही जास्त होणार नाही। चला तर मग बघूयात की रसायन न वापरता कीड कशी थांबवायची। मित्रांनो, आपण रासायनिक फवारणी न करता घरच्या घरी बनवलेले नैसर्गिक उपाय करू शकतो। उदाहरणार्थ निंबोळी अर्क हे एक प्रभावी जैविक कीटकनाशकच आहे। याशिवाय स्टिकी ट्रॅप्स म्हणजे चिकट सापळे वापरले जातात, जे उडणाऱ्या कीटकांना अडकवतात। तसेच रात्रीचे कीटक पकडण्यासाठी प्रकाश सापळे आपण वापरू शकतो। तर मित्रांनो, आपण जसं बघितलेलं आहे की निंबोळी अर्क, तर मग चला तर मग बघूयात की निंबोळी अर्क घरच्या घरी कसं बनवायचा। तर यासाठी लागणारे काही साहित्य आपण सगळ्यात अगोदर बघणार आहोत। तर मित्रांनो, निंबोळी अर्कसाठी साहित्य म्हटलं तर निंबोळी तेल जे की 30 मिली घ्या, तसंच सौम्य साबण जसं की 5 मिली घेऊ शकतो, पाणी 1 लिटर। अशा प्रकारे मित्रांनो, आपण थोडक्यात एक उदाहरण इथं बघत आहोत व त्याप्रमाणेच काही आपण या सगळ्या गोष्टीचे प्रमाणही त्याप्रमाणेच इथं सांगत आहोत। तर मित्रांनो, निंबोळी अर्कचे साहित्य घेतल्यानंतर कृती करायची म्हटलं तर हेच की मित्रांनो, निंबोळी तेल आणि साबण एकत्र करा। त्यानंतर हे मिश्रण 1 लिटर पाण्यात मिसळा। तसेच फवारणी साठी स्प्रे बाटलीत भरून वापरा। आणि ही जी बनवलेलं निंबोळी अर्क आहे ते आठवड्यातून एकदा फवारणी करा। हे निंबोळी अर्क मित्रांनो उपयोगीशीर ठरतं। ते पांढरी अळी, पांढरी माशी, अळी, थ्रिप्स तसेच फळमाशी यांच्यावर प्रभावी खूप जास्त ठरतं। तर आपण या आळ्यांसाठी हे निंबोळी अर्क आपण वापरू शकतो। प्रकारे मित्रांनो, आपण बघणार आहोत की दशपर्णी अर्क आपण घरच्या घरी कसं बनवायचा। त्यासाठी लागणारं साहित्य म्हटलं तर निंब, कडुनिंब, पपई, तुळस, वड, उंबर, बेल, आवळा, गवती चहा तसेच आंबा या सगळ्यांची प्रत्येकी थोडी थोडी पाने लागतील। व त्याचबरोबर जसं की आपण थोडक्यात म्हटलं तर 10 लिटर पाण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिसळायच्या आहेत। तर मित्रांनो, याचं दशपर्णी अर्कचं आपण साहित्य तर बघितलं आहे, पण बघूयात की दशपर्णी अर्क कसा बनवू शकतो। तर मित्रांनो, सर्व पाने बारीक वाटून घ्या। त्यानंतर ती पाने 10 लिटर पाण्यात 2 दिवस भिजवा। नंतर पाणी गाळून फवारणीसाठी वापरा। मित्रांनो, हे दशपर्णी अर्क हे सर्वसाधारण कीटक नियंत्रणासाठी उपयोगी ठरतं। तसंच त्याप्रमाणे आपण बघणार आहोत की छाछ अर्क। तर मित्रांनो, छाछ अर्क बनवणंही तेवढंच सोपं आहे। जसं की यासाठी लागणारं साहित्य म्हणले की 1 लिटर छाछ व 10 लिटर पाणी। म्हणजेच मित्रांनो, तर हे बनवायचं कसं, तर छाछ आणि पाणी एकत्र करा, त्याला 24 तास ठेवा, नंतर त्याच पाण्याने फवारणी करा। तर मित्रांनो, आपण छाछ अर्क वापरून पानावर येणाऱ्या बुरशीसाठी हे वापरू शकतो व हे पानावर येणाऱ्या बुरशीसाठी हे सगळ्यात जास्त उपयुक्त मानलं जातं। तसेच मित्रांनो, आपण दुसरा अर्क बघू शकतो, जसं की लसूण मिरची अर्क। तर मित्रांनो, लसूण मिरची अर्क बनवणं ही खूप सोपं आहे। यासाठी साहित्य म्हटलं तर लसूण घ्या 100 ग्रॅम, तसंच तिखट मिरच्या घ्या 100 ग्रॅम व 1 लिटर पाणी।
तर मित्रांनो, आपण एवढं साहित्य बघितलेलं आहे, तर बघूयात की लसूण मिरची अर्क कसा बनवायचा. आता लसूण आणि मिरच्या वाटून पाण्यात मिसळा व ते पाणी 24 तास तसंच झाकून ठेवा. त्यानंतर त्या पाण्याला गाळून फवारणी करा. हे लसूण मिरची अर्क मित्रांनो, आळी, फळमाशी, पान कुरतणारे कीटक यावर खूप उपयुक्त अर्क म्हणून मानलं जातं मित्रांनो. त्याचबरोबर आपण बघणार आहोत की तंबाखू अर्कसुद्धा कसं बनवायचं. तर मित्रांनो हे तंबाखू अर्क वापरताना तंबाखू अर्क वापरताना थोडी सावधगिरी बाळगायची आहे. हे फक्त अत्यंत गरज असल्या तरच वापरा आणि त्याचंही प्रमाणातच असणं खूप आवश्यक आहे. तर तंबाखू अर्क बनवण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागत आहे, तर ते बघूयात की 100 ग्रॅम तंबाखू घ्या व ती 1 लिटर पाणी घ्या. तर मित्रांनो, तंबाखू पाण्यात उकळा व ते उकळलेलं पाणी हे फवारणीसाठी वापरा. हे तंबाखू अर्कसुद्धा मित्रांनो पानावरील कीटकांसाठी खूप उपयुक्त ठरलं जातं. अशा प्रकारे मित्रांनो आपण हे अर्क आपण घरच्या घरी बनवू शकतो. यासाठी कुठल्या रासायनिक गोष्टींची आवश्यकता नाही व पिकांसाठीही हे खूप फायदेशीर ठरतं. तर मित्रांनो, फवारणीच्या वेळेस काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की फवारणी सकाळी किंवा संध्याकाळीच करा. तसं की त्यानंतर पावसाळ्यात फवारणी टाळणं शक्यतो टाळाच. तसेच फवारणीपूर्वी एका झाडावर चाचणी करून बघा. जर त्या झाडावरती आपल्याला तसा फायदा दिसत असेल तरच सगळ्या शेतामध्ये वापरा. हे एक म्हणलं तर चांगली प्रक्रिया आपण समजू शकतो, जेणेकरून आपल्या पिकाचं नुकसानही होणार नाही व आपल्याला फायदा ही कळून येईल. तसेच मित्रांनो, ही फवारणी ही दर 7 ते 10 दिवसांनी एकदा करावी, जेणेकरून आपल्याला जे कीड नियंत्रण हे चांगल्या प्रकारे करता येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की ऑर्गॅनिक पेस्ट कंट्रोल घरच्या घरी तयार करून आपण कीड व्यवस्थापन कसं करू शकतो. मी तर म्हणेल की निसर्गाशी जुळून घेतली तर शेतीही फुलते आणि कीडही दूर राहते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण थोडक्यात कीड व्यवस्थापन कसं असावं हा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा आमचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व तुमचे काही प्रश्न किंवा अनुभव आम्हाला नक्की कमेंटमध्ये जरूर कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.